ताई का कुठल्या त्रासामुळे तुम्ही आले होते मला दाखवायला? तर मला आहे ना, म्हणजे पहिल्यांदा म्हणजे घरी होते ना, मला तेव्हा त्यांनी फॅमिली आमच्या सरांकडे पण गेले. म्हणजे 2 डॉक्टर चेंज केले. मला म्हणजे खूपच म्हणजे महिनाभर मी तो त्रास काढला की बरंच वाटत नव्हतं. आणि विशेष म्हणजे असं की झोप माझी उडाली होती. झोप काय असते मला माहीत नव्हती आणि घरात मी कोणाशीच बोलत नव्हते. आणि मेन म्हणजे मला म्हणजे असं छातीवर असं दडपण यायचं. म्हणजे मला काय झालं होतं माझं मलाच कळत नव्हतं आणि घरातले सुद्धा माझ्या या त्रासाला इतकी ये-जा येते की हिला काय झालेलं आहे नेमकं तेच कळत नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर मी महिनाभर अशा गोळ्या खाऊन मला काहीच फरक पडला नाही. त्याच्या आधी मला मायग्रेनचा त्रास आहे. हो. आणि मग मी फॅमिली डॉक्टरांनी मग मला तुमचा पत्ता दिला. हो. त्याच्यानंतर मग मी तुमच्याकडे पहिलं चेकअप केलं, की 5 दिवसाच्या गोळ्या दिल्या मग. 5 दिवसाच्या गोळ्या दिल्यानंतर मला म्हणजे घरी गेल्यानंतर त्या गोळ्यांनी म्हणजे मला 5व्या दिवसाला म्हणजे जेव्हा आले ना मी 5व्या दिवसानंतर एकदम व्यवस्थित हसत आलेली. तर मला एकदम माझ्यात बदल जाणवला आणि तुम्ही मला 3 महिन्याची काय कोर्स वगैरे आणि आता बऱ्यापैकी तुम्ही गोळ्या पण माझ्या कमी केलेल्या आहे. आणि मेन म्हणजे मला मरणाच्या दारातून आणलेलं आहे. माझ्यासाठी तर देव माणूसच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, की आज माझ्या मुली खुश आहे माझ्याकडे बघून. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही ज्या दुःखात होता त्याच्यात माझ्या मुली खुश आहे. म्हणजे माझा पूर्ण परिवार म्हणजे आज माझ्याकडे खुश आहे. आणि मेन म्हणजे माझे सगळे नातेवाईक म्हणतात, की ही एवढ्या दुखण्यातून बरी आहे झाली बुवा असं. आणि सरळ विचारताय, की या सरांचं नाव काय? पत्ता विचारता कुठच्या? मी ज्याला म्हणजे सांगते त्याला सांगते, की सागर म्हणजे कासार सर आहे. त्यांनीच मला नीट केलेलं आहे. आणि माझ्या मुली आता मला असं म्हणतात, की मम्मी तेवढी तरतरी आली, की मम्मीला ग्लुकोन-डीच्या गोळ्या चालत नाही, की खा सरांनी बघावं लागेल बुवा असं. बरोबर. बरं. आता पहिल्यापेक्षा किती टक्के फरक आणि तुम्हाला पूर्ण 95% मुलीचं. ठीक आहे, आपल्याला हा पेशंट 3 महिन्यापूर्वी आलेले होते. त्यावेळेस त्यांना सिव्हिअर डोकं दुखत होते, बीपीचा त्रास, आणि आता मेन म्हणजे मायग्रेन सुद्धा माझा कमी झालाय. मायग्रेनचा त्रास होता आणि म्हणजे झोप न लागली. आता हा पेशंट आपल्याकडे आल्यानंतर ट्रीटमेंट घेतल्यानंतर पूर्णपणे त्यांना 95% फरक जाणवलेला आहे. आता त्यांचे हसबंड मिस्टर आहे, त्यांची आपण एक शेवटची प्रतिक्रिया घेऊया. तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर? तेच सांगतील आता. मी इकडे आलो घुमतोय. त्यांना बरं वाटलं बा एकदम. म्हणजे कसं आहे, गोळ्या औषधं खाऊन आता एकदम रिलॅक्स आहे. आता रिलॅक्स आहे. चांगलं आहे, चला. ओके. तर माझ्यासाठी तर देव माणूसच आहे आणि प्रत्येकाने एक ज्याला बरं वाटत नसेल, ज्याला बत्ता माहीत झालं, त्यांनी जरूर यावं खरंच.